नमस्कार, मी अनंत कौसाळे. तर बघा, आपण सर आजच्या लेक्चर पासून येणाऱ्या पुढच्या काही दिवसापर्यंत मॅथेमॅटिक 10th क्लास 2 चलातील रेषीय समीकरण चॅप्टर पाहणार आहोत. तर बघा, आजपासून सर आपण 2 चलातील रेषीय समीकरणे 10th क्लास म्हणजे 10वीचा गणित भाग 1 म्हटला फर्स्ट चॅप्टर सर आजपासून आपण सुरू करणार आहोत. ओके सर जी ओके. तर बघा सर, मी आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा टीचर आणि डिग्री डॉक्टर असला सर मी आजपासून आपल्याला मॅथेमॅटिक्स शिकवणार आहे. ते पण 10वीच. बचवाजी बोलो हा या ना. हा सर, ते पण नॉन सेमी मध्ये म्हणजे मराठी माध्यमातून. माझा अभ्यासक्रम इंग्लिशचा आहे, बीएससी अँड बीपीटीचा. ओके, मेडिकलचा आणि बीएससीचा म्हणजे आपल्या ग्रॅज्युएशनचा. आणि मी शिकवतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड फिजिक्स. बट आजपासून सर आपण नवीन अध्याय सुरू करूया मॅथेमॅटिक्सचा. ओके, एक डॉक्टर सर तुम्हाला आजपासून गणित शिकवणार आहे. कल्पना करा सरजी. तर बघा, सुरू करूया सर गणित. गणित इज अ गॉड. मॅथेमॅटिक्स सर एक देव आहे. ओके, आणि सर तो उलगडणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये सफल होण्यासाठी. जर गडे तुम्हाला मॅथेमॅटिक आलं म्हणजे देव सर तुम्ही आपलासा केला तर जगातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सर शक्य होत असते. म्हणून सर देवाला उलगडा किंवा समजून घ्या. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आपण पाहत आहोत बघा काय 10वीचं गणित चॅप्टर नंबर फर्स्ट. त्याला असं म्हणतात मराठीमध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे. तर लिहा सर. खूप सर दिवसापासून मी बोर्डवर मराठी लिहित आहे ऑनलाईन क्लासमध्ये. तर चला लिहूया सर. कुछ काय सर, खूपसूरत इव्हेंट सोबत सुरू करूया आजच्या लेक्चरला. ओके सर, खूप महत्वाचा पाठ 10वीच्या पुस्तकातील बोर्डला सर खूप महत्वाचा हा पाठ आहे, चॅप्टर आहे, लेसन आहे. ओके, 2 चलातील रेषीय समीकरणे. तर या सर हेडिंग 2 चलातील रेषीय समीकरणे 10वीचा गणितचा भाग 1चा पहला चैप्टर 2 चलातील रेषीय समीकरणे कुछ इस प्रकार से. लिहा सर. मराठी अक्षर बघा माझं. ओके भाई साहब. 2 पुन्हा काय सर चलातील, 2 चलातीन, पुन्हा काय 2 चलातील रेषीय, 2 चलातील रेषीय समीकरणे. इंग्लिश पेक्षा भारी अक्षर मराठीमध्ये आहे. ओके, समीकरणे कुछ इस प्रकार से. ओके भाई साहब, ते पण सर नॉन सेमी मध्ये मराठी माध्यमामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रोफेसर किंवा टीचर म्हणून आपण त्याचं. नॉट प्रोफेसर. ओके, ओनली टीचर, नॉट टीचर, ओनली स्टुडंट. ओके, आज सर तो आपला 2 चलातील रेषीय समीकरणे मॅथेमॅटिक्सचा चॅप्टर शिकवणार आहे. ओके, एक डॉक्टर असला व्यक्ती, एक केमिस्ट्रीचा टीचर और स्टुडंट. ओके, तर चला 2 चलातील रेषीय समीकरणे हा सर 10वी मधला फर्स्ट चॅप्टर आहे. म्हणजे सर पहिला पाठ आहे आपल्या भाग 1च्या पुस्तकामधला. तर व्हॉट इज 2 चलातील रेषीय समीकरणे काय असतात. तर पहा बघा, ज्या समीकरणामध्ये 2 चले असतात. लिहायचं बघा काय बघायचं. ज्या समीकरणामध्ये एक मिनिट. ओके, ज्या समीकरणामध्ये ज्या समीकरणामध्ये 2 चले असतात. काय सर, ज्या समीकरणामध्ये 2 चले असतात, 2 चले असतात. नंतर काय 2 चले असतात व चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी ही एक असते त्याला आपण 2 चलातील
रेषीय दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. बचवाजी बोलो हा ये ना. असे काय सर काय पुन्हा म्हणतो, असे आपण त्याला काय करतो म्हणतो. बरोबर काय मराठी माझी. ओके भाई साहब का बा ज्या समीकरणामध्ये दोन चले व चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. म्हणजे ज्या चलामध्ये ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला सर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. रिपीट मी काय म्हणलो, ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात व चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला सर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो. कोटी म्हणजे समीकरणाचा किंवा बहुपदीचा सर्वात मोठा घातांक, याला सर कोटी असं म्हणतात. इथे बघा सामान्य पुन्हा काय सर स्वरूप कोणाचे सामान्य स्वरूप आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचे लिहायचं बघा ax प्लस लिहायचं पुन्हा by पुन्हा घ्यायचं बघा प्लस मध्ये c बरोबर 0. हे सामान्य स्वरूप आहे आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. x काय सर x and y याला चल असं म्हणतात आणि a b c हे पद असतं. काय असतं पद किंवा याला वास्तव संख्या असं म्हणतात. आपण सर लिहू x and y हे चल आहेत. चल काय पुन्हा सर आहेत फुल स्टॉप. a b and c ह्या वास्तव संख्या आहेत. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट की दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये किंवाच a आणि b हे शून्य नसते. लिहायचं बघा a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात. हे सर खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके मी काय म्हणलो बघा दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये a आणि b एकाच वेळी शून्य नसते. ओके x आणि y सर काय आहे त्यामुळे चल आहे. a b आणि c काय सर वास्तव संख्या आहेत आणि a आणि b एकाच वेळी दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये शून्य नसतात. आणि सर त्याचे सामान्य स्वरूप ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असते. x काय सर चल आहे, a काय सर पद आहे किंवा त्याला वास्तव संख्या देखील म्हणतात. त्याचं सामान्य स्वरूप ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे. a b c वास्तव संख्या आहेत आणि x आणि y हे चल आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे a आणि b एकाच वेळी दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये शून्य नसतात. इज अ 10th क्लास. ओके नाउ द 10th क्लास मॅथेमॅटिक बबुआजी. ओके तर आपण शिकलो आहो इतकं. तर पुढचं बघूया दुसऱ्या लेक्चर मध्ये. तो बादशाह बुद्धिमत्ता इतने आपके